साबुदाणा कुरडई करण्यासाठी इथे मी एक भांडं साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि जसं आपण खिचडीसाठी भिजवतो तसाच भिजवून घ्यायचा आहे 5 ते 6 तास। त्यानंतर ना आता इथे छान मोकळा करून घ्यायचा आहे। आता त्याच भांड्याने 2 भांडं पाणी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं पाणी उकळलेलं पाणी आपल्याला या साबुदाण्यात टाकून झाकण लावून 10 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे। 10 तासानंतर ना छान असा अगदी मऊ साबुदाणा भिजलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला चाळणीवर चाळून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मी याला चाळून घेते म्हणजे चीक याचा खाली जमा होईल। आता आपण हा जो चीक खाली जमा झालेला आहे हा आता जो आपला साचा असतो शेवचा त्यामध्ये टाकून कुरडया छान अशा पाडून घ्यायच्या आहेत। तर इथं मी सर्व चीक यात भरून घेते आणि छान अशी कुरडई आपल्याला पाडून घ्यायची आणि ही कुरडई आपल्याला साधारणपणे 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायची आहे। अगदी पांढरी शुभ्र कुरडई तयार होते। तळून पाहूयात। तर इथं तळताना पाहू शकता अगदी दुप्पट फुललेली आहे। अशी साबुदाण्याची कुरडई एकदा नक्की करून बघा।